नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 13वा। या अध्यायामध्ये एकूण 98 आणि 8 श्लोक आहेत। तर सुरुवात करूया या 13व्या अध्यायाला। त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरानंत केशवा, क्षीराब्धी जामाता माधवा, देवादि देवा दयानिधे, तव चरण सरोजे प्रेम अखंड दे सर्वोत्तमा, नाम वदायाची सीमा शेषातेही गती नव्हे पै, ते मी अल्पमती पामर वदन म्हणतो सुती उत्तर, ऐके जीवेचा प्रसर की विस्तार साहू शके, परी आत्मसार्थक करावे काही, म्हणून आरंभिले से नवाई, करपळुत्वे शेवटास न्यावी, हिची परिसावी विज्ञापना, नेने जप तप साधन काही, दान धर्म व्रते उद्यापने पाही, करावया ते धनही नाही, ग्रही संग्रही तू जाणता, निषेदिनी संसाराची हळ, सदा चित्ती वाटे तळमळ, तेने न गमेची काळ वेळ, म्हणून या खेळ आरंभिला, तरी कृपा करून रमारंगी, निवृत्ती पूर्ण करावे अंगे, रसोत्पत्ती सरसस वेगे, जीवन घाली दयाळुवा, समर्थे मुक्ता फळाची लाखोळी, वाहता हरुष हृदय कमळी, दरिद्रे तुळशी दळे समर्पिली, तरी कान स्वीकारा स्वामिया, श्रीमाने नैवेद्य पक्वान, अर्पिता तो शल्ये मन, दरिद्रियाचे किंचित कदान, काय हेरून सांडावे, तैसे थोर थोरांनी प्रबंध केले, नाना परिगीते आळविले, तयाचे लळे पुरविले, मज अभेरिता भले नव्हे की, असे कृपा कराल श्रीहरी, तरीच बदेले वैखरी, सरस्वती बस जीवागरी, मन तुरंगी आत्माराम, ऐका संत श्रुती सज्जन, पांचा पर्वाचा केला प्रश्न, तया माझी चार संपूर्ण, मागे निवेदन झालेसे, हेतीपात वै धृती पाही, पौर्णिमा मास्याही ऐशी परविचार पाही, केले सर्व ही कथन पै, आता पांचवे पर्वती कवन, तया ऐकावे निरूपण, लक्ष्मी प्रती नारायण, सांगता झाला असे, लक्ष्मी रुवाच, पुरुषोत्तम हरिकेश भक्तिप्रिय, दयानिधे द्वादशाश्वेद, महात्म्यम वद लोकहितायच, लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तम, भक्त काम कल्पकृमा, मागे निवेदिली महिमा, पौर्णिमा अमावस्या ते, उपरी पर्व राहिले शेक, तेही परिसावे नावेक, व्रता माझी श्रेष्ठता अनेक, कैसे देख स्वामिया, तरी कृपा करुणी समग्र लोकहितार्थ वदावे साचार, जे ऐकता जडमुड उद्धार, ताळीक होय पै, श्रीकृष्ण उवाच, द्रोणुदेवी प्रवक्ष्यामि, द्वादशी फलमुत्तम, मलमाशय विशेषण मुनिभर निर्भाषितम पुरा, विष्णू बोलते झाले उत्तर, एक क्षराब्दीचे सादर, परवा माझी पर्व थोर, विशेष सत्कार द्वादशी, तया माझी मलमास, आतल्या विशेष विशेष, आदरे आचरिल्या व्रतास, तुटे पाश यमाचा, हे ऐकता महिमान, पापे भस्म होती जाण, यदर्थी नसे अनुमान, स्नान परिसावे, समग्र तीर्थाची गर्जना तोरी, समोर पूर्ण वैद्यकेरिया परी, अवघी ही पर्वे पृथ्वीवरी, न पवती सरी द्वादशी ते, संपूर्ण पर्वाचे फळ पाही, न तुळे द्वादशीचे ठाई, काय सांगतो ते तिचे नवाही, मी शेष साई बदत तसे, यज्ञ केले याचे फळ, अथवा प्रयागी स्नान गंगाजळ, तेथीचा कल्पवास प्रबळ, सेवीला सर्व काळ आदरे, तरी द्वादशी ते तुलना नाही, शास्त्र देते याची ग्वाही, प्रत्ययोगे जस्वदयी केली या पाही व्रता ते, उपोषण एकादशी दिने, द्वादशीत की जे पारणे, ब्राह्मण संतर्पण मिष्टाने, आणि कदाने नानेविध, आणि करावे पिंडदान, श्राद्ध तिथे असून सोजान, परी अगत्य की जे श्राद्ध साधन, घडे पुण्य कोटी गुणे, हे तव त्रिरात्रीचे व्रत, दशमी पासून द्वादशी युक्त, तिने देवत मूर्ती म्हणत, वसता ते निश्चयी, दशमी ते दैवत चतुरान, एकादशी गिरिजा रमण, द्वादशी ते विष्णू आपण, वास्तव्य स्थान त्रिवर्गी, द्वादशमी ते दृश्य दोष त्यागावे, एकादशी वर्जावे, द्वादशी ते बरवे, आधी त्यागावी शस्त्राधार, परान्यग्रहांना उष्णोदक, सर्व स्नेह खटवांग देख, लवण ताबुल स्त्री संग सुख दुःख, एक गुप्त दशमी ते, ऐसे एकादशी देणे, एकाधिकतय स्थानी, अन्न न स्वीकारावे जनी, एकादशी म्हणून बोलीजे, आता द्वादशी ते वर्ज कीजे, देव निद्रा न सेवीजे,
शास्त्रधार बोली जय ऐके शक्राबी शिराब्धी तनये ऐसे विधियुक्त एकादशी व्रत के जसायासे वरी साधन द्वादशी ब्राह्मणे से विधियुक्त त्याही वरी केले पिंडदान ते तव विशेषाहुन विशेष जाण तेने केले गयावर जन पित्र उद्धारण कुळासी तुळशीपत्र समान अर्पिला जरी पिंड जाण तरी ते मज मेरू समान वेद नारायण सुमुखे कृत यज्ञ केलास्तेन गवया पिंडपातनम अहो धन्यच ते धन्यायशा बुद्धी हरे निर्दाने तुळशीपत्र मिश्रानं मक्षिकापादमात्रकं द्वादशं ब्रह्मणे दत्तं तद्दन्नं मेरुतं वर्जितं माघमासाची द्वादशी जरी उपोषण घडिते दिवशी तयाई स्वप्नराशी दुजानासेन जन्मांतर सहस्रेन तयाने जिंकले शेजान वरी ब्राह्मण सत्तर्पण पूजा विधान यथोचित ऐसे व्रत भव्याचारत यमरावोडेवी माता तरी दुरिताची वार्ता बोलून यायची राजेसे तये तिने ब्राह्मणा लागून जरी वस्त्र करविले परिधान तरी कल्पपर्यंत सर्व भोग जाण तया लागून प्राप्त होय विष्णू माधव प्रीत्यर्थ जरी आचरेल हे व्रत ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णु प्रीत्यर्थ द्वादशीसी सुवर्णदान सहस्त्रदान रौप्यदान उपनहदान शस्त्रासहित पादुकादान पुरुषोत्तम अर्पण कीजे घृतदान घृतपाचित पक्वान त्रयोदश गुणी तांबूलदान गंधपुष्पसुदान कीजे अर्पण यथाविधी इतके दान केलिया पाही वैकुंठवास तयाते होई मलमास द्वादशी ठाई शेषशाही संतुष्टे यथार्थ काळे फळे करदळी फळे निरुटले खरजुरीला वांगा पुगी फले जाय फळादी आदरे कपिला गोदाने मस्त मैदाना श्वास हित गजागदे रथ गणित अर्पण की जय द्विजाते यतिवेदाने सांगितले देखे परिघृतदानाचे महात्माधिक मलमस पर्वणे आवश्यक की जय देख यथाविधी कांस्य पात्र घालून अग्रत सुवर्ण प्रतियुक्त पूजा करून येणे मस्त दीनदान विप्रा लागी त्याही वरी घृतपाची पक्वान तेही कांस्यपात्र घालून घृतसहित पूजा करून ब्राह्मण करी अर्पीजे संख्यातयाची त्रिणी दशक वरी त्रिणी अधिक देख ऐसे करून आवश्यक दीज सम्यक विप्रांते साक्षर विप्रा लागी बरवे पूजा करून वस्त्र द्यावे वरी दक्षिणे सहित दानार पावे तेने पावे स्वर्गवासू द्वादशी ऐसे पर्व काशी ऐसे क्षेत्रापूर्व तीर्था माझी विशेष गौरव प्रयागराज जाणे जे द्वादशी केले अन्न जाणे कोटी कुळे उद्धारली तयाने नरकी तारिले पितृने एक महिमान शुभाने सकळ दान माझे वरिष्ठ अन्नदाना अतिश्रेष्ठ म्हणून महिमा उत्कृष्ट वर्णिला श्रेष्ठ पोराने असाक्षी भोजन द्वादशी तया ऐसन देखो दोषी अनुकूल असे ज्या समय अशी तुझे ब्राह्मणाशी अर्पिजे चित्त असे ते न धरावे भगवंती विनमुख न व्हावे अतिथी विनमुख न सावे वित्त सोनी जवळ सर्वाच्या अंतर हृदयात स्वय जाणे त्रैलोक्यानाथ तयाते करिता पंचरतात हवे आगत रोकडा याला गे उत्तम अथवा मध्यम सकळ श्रुती जरी जे नयम भोवती मार्ग हा सुगम निर्मून ठेविला अनंत ये विषयी इतिहास पुरातन होऊन ऐकजे सावधान पूर्वी सूर्यवंशराज पुण्यवान अमरीश जान नामतया सार्वभौम सर्व वरिष्ठ तपोबळे अति उत्कृष्ट अति धैर्य ग्रांभीर्य श्रेष्ठ ये भक्ती एकनिष्ठ जयाची प्रयोजय लागी अति कनवाळू विप्र लागी परमशय हाळू रिपुद्रू मा लागी जैस काळू कर्तावंत या ते परमधर्मिष्ठ हृदय अटकाटी कमणा ते नाही व्रत नियम उद्यापने पाही संदास सर्वदाही चालवित विनमुख होती कनवाचे मागितले अर्पित त्याते आपत्यापरी मागत्या ते लळे त्याचे पूर्वीत असे सता वरिष्ठ द्वादशी नेम चाट साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ नृप वरिष्ठ आचरत असे सहस्त्रपदी ब्राह्मण पंक्ती घेऊन साधी द्वादशी तीन उगताची गंबस्ती साधन रीती साधी तसे लोटाळा
काळ बहुत पुण्यसंग्रह झाला परिमित इतके हि असून गर्भर घेत नृपणात वेगळा तो वासवा अंगी भय दारुण माझे पद गेली हिरून चिंता करी रात्र दिन तवनावर पूर्ण वर्तवले अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्र सभेस वासवे सन्मानेन बहुशान बहुवासा षोडोपचारी पूजेला बैसवणे आणि जसाने स्वागत पुशिले तयक्षाने स्वस्ति क्षेम विप्रबोधवणे पाहे नयने तया ते तव परम कृश झाले शरीर शोके उतरला मुखचंद्र देखुनी बोले मुनिशौर दुःखा हृदय दिशे येरु मने महाराजा उपाय न देखो जी दुजा मग समग्र वृत्तांत पूजा ऋषीवर्य सांगत से मने अंबरीश परम विख्यात तपोते जागळा मी द्वादश वृत्तात आचरत न चाले ते उपाओ ऐशी याचे करू मी काही हृदयोग परम माझी जीव म्हणून पायी ठेवले डोई सांगा काय मजली जय ते हृदोग झाला गला तो रोगी दे खो वाचला महाद्रोग जया ते झाला तरी धन्वंतरी तयाला वाचविती परी हृदोगी प्राणी ते कवन वाचवू शके तया ते एक सद्गुरी वाचविते ते उपाय अन्य असे ना तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ सकळ श्रमी ऋषी माझी श्रेष्ठ अमृत वचने स्पष्ट देव निरोग कुष्ठ निवारा ऐकून वासवाची उगलानी कोमल हृदय दुर्वासमनी अंतरी परम कवळ वळवणी बोलत वाणी ते ऐका द्वादशाम यक्रतम सर्वमक्षय्यम तद्भोवेदीह द्वादशामक्षयदानम द्वादशामक्षयो जपः दुर्वासव देवासवा पाही द्वादशाशे व्रत दुजनाही जे आचरती सदा सर्वदाही त्या एवढा नाही पुण्यश्लोक अक्षयी स्वर्गवास तया ते प्राप्त होय जाण निरुते द्वादशी ये पुण्यव्रता ते सामर्थ्यान नसेना अक्षयी तीर्थी स्नान केले अथवा तपव्रत जरी केले यज्ञ यागदीही साधिले उपसिले ज्ञान योग पै तरी नातुळे द्वादशी समता ऋषी देव गंधर्वादी तत्वता आचरले अव्रता वंद्य सर्वता ते झाले वृत्ताचरला चतुरानन कुबेरासहित सिद्धगण तया ते प्राप्त झाले पद निर्वाण अक्षयी भानु तू वीरी पावे स्वये वासवा तू ते पाही इंद्रपद लादले पूर्ण कमाई याची व्रत प्रभावे पाही अधिप सूरधना ते मधर्म आचरी व्रत ते पद झाले तरी प्राप्त साधन द्वादश कैलासनाथ स्वय आचर्य व्रताते ऐसे हे व्रताते श्रेष्ठ आचरत सेन परावर वरिष्ठ तया अपाय करावायचे कष्ट कवर नष्ट करू शके जयते पुण्य सामग्री पूर्ण असे हो पदरी जयते साई श्री हरी व्रत निरंतरी चालत असे या लागे अमरनाथा न परवर्ते ऐसे आघाता हिने दुरिताची वार्ता अंगी सर्वता वानिल पै ऐकता ऋषीचे उत्तर देवेंद्र केला नमस्कार उपावन सुचे अनुमात्र पद स्वतंत्र न राहायची या लागे गुरुवर या पाही एक वेळ ते वर जाई कळेल कैशी करा नावाई पदाक्षयी राहे जाणे ऐसे ऐकता वचनाते ऋषी विचारी आत्म राहते मने जाऊन पाहून पाते पुण्य पुरुषाचे दर्शन दुर्वासा ऐसा सत्पुरुष परी माती ते तत्काळ भ्रंश जया संगती संगदोष धरिला हव्यास मानसे धीरवान ज्ञानवान पाही सुशील जरी जाहला देही तरी संगती संगदोष पाही मती पालटे तयाची म्हणून या सत्संग धरावा दुर्जन संगत हो त्यागावा जेणे विश्रांती पावे जेव्हा देवादी देवा प्रेम चढे आता दुर्वास ऋषीराव घेऊन शिष्य समुदाव नमोनिया वासो निघता झाला तत्काळी घेईल ऋषीची भेटी तेथील होये जे राहटी ते कथानक मराठी श्रुती कर्णपुटी परिसवो जय कदा पाप जडे कलमी कलमशावगे फळे श्रवण करिता रोकडे मलमात्र समग्र हे पापकोटी सहस्त्रनाने पापकोटी शतनिज विलयम ज्ञानती देवेशी मलमाशे तेथुम प्रकाधरे वजली वाचा प्रबंध नव्हे माझ्या पदराचा न्यून पूर्ण करणे याचा अधिकार साचा तुम्हा ते मी तव राम संप्रदायी भिक्षा मागतो ग्रही ती भिक्षा एकत्र एक ठाई वचवून अर्पावी दुजाते ऐसे हे तव कविता जाण कवी स्वराजे भिक्षान अर्थार व बोध एकत्र करून तृतीय लागून वाटिले इतरी श्रीमल महात्मा ग्रंथ पद्मपुराणीचे संमत म्हणून होर सूत विरचित त्रयोदशोध्याय गोढा